मित्रांनो नमस्कार. लेट्स गो टू नेचर, निसर्गाकडे चला या उपक्रमांतर्गत आपण वर्षभर आपण निसर्गाकडे चला हा संदेश लोकांना देतोय. सायकल राईड काढतोय आणि आरोग्य जपण्याचा प्रयत्न करतोय. या अंतर्गतच आपण आज विटा ते भीमाशंकर भिवघाट तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आलो आहोत. आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये, निसर्गरम्य परिसरामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला खूप छान वाटते. आपण एक वृक्षारोपण पण या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांना आरोग्याविषयी, सायकलिंगविषयी, फिटनेसविषयी जागृती निर्माण करणं हा या पाठीमागचा आपला उद्देश आहे. मित्रांनो हा रेवणसिद्ध घाट आहे. 2-2.5 किलोमीटरचं एलिव्हेशन आहे आणि तसा अवघड श्रेणीतला घाट मानला जातो. आमचे हे सगळे रायडर आता रेवणसिद्ध घाट चढून वर आलेले आहेत. सायकलिस्ट आहेत मोहिते मॅडम, हा सुद्धा पूर्णपणे घाट चढून आलेले आहेत न उतरता. चला, शेवटचे सायकलिस्ट आपले आलेले आहेत घाट चढून. अभिनंदन सर्वांचं. न उतरता आपण सर्वजण घाट चढलेलो आहोत आणि आपण आता भिवघाटच्या दिशेनं चाललेलो आहोत. प्राचीन हेमाडपंथी मंदिर त्या ठिकाणी आहे. सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. थंडगार वारा सुटलेला आहे आणि आपण हा सायकल प्रवास करत आहोत भीमाशंकरच्या दिशेनं. आपण आता रेवणसिद्ध मंदिराच्या समोरच्या नॅशनल हायवेवर आहे आणि आज अमावास्या आहे आणि रेवणसिद्ध नाथाला दर्शनासाठी या समोर दिसतात ह्या सगळ्या गाड्या उभा आहेत आणि रेवणसिद्धाच्या मंदिराच्या बाजूनं खडी घालण्याचा जी काही परंपरा आहे ती पण चालू आहे. ह्या सगळ्या गाड्या पाहत आहे. हे सगळे लोक आज देवदर्शनासाठी आलेले आहेत. मित्रांनो हा पाठीमाग पाहताय हा रेवणसिद्धा 2 नंबरचा घाट आहे. हा पण साधारण 1.5 किलोमीटर आहे पण टप श्रेणीतलाच आहे. तो चोरटा घाट आहे. चढ आहे, एलिव्हेशन आहे, मात्र ते जाणवत नाही. मात्र क्षेत्र वेताळ गुरु देवस्थान रेवणगाव या ठिकाणी आणि हा बोर्ड दिसतोय वेताळ गुरुचा. इथून 2-3 किलोमीटर आत वेताळ गुरुचं मोठं देवस्थान आहे आणि इथं थोडंसं 1-2 मिनिटाची विश्रांती घेऊन आपण पुढे जाणार आहोत. चला, मागण्यावर पुढं ते काय बरोबर नाही. मागण्यावर पुढं बरोबर नाही. मित्रांनो आपण आता पोचलोय भीमाशंकर भिवघाट या ठिकाणी. आपल्याला बोर्ड दिसायला गेला आहे आणि आपले ह्या घाटातून सर्व रायडर जात आहेत. 1 मिनिटामध्ये आपण पोचतोय भीमाशंकर, प्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर, प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि समोर हा बोर्ड दिसतोय भीमाशंकर देवस्थान भिवघाट तालुका खानापूर जिल्हा सांगली. या ठिकाणी आपण आता आलो आहे. या ठिकाणी आपण आता सायकल लावूया आणि इथंच आपण आता खाली थोडंसं जायचं आहे.
खाली गेले काय? चला या या या. मित्रांनो, थोडासा एक 500 मीटर आपण या कच्च्या रस्त्यानं उतारावरून खाली जातोय आणि हे मंदिर आलेलं आहे जवळ. पोचलोय भीमाशंकर भिवघाट या ठिकाणी आणि आपण आता मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेऊया. हा सगळा मंदिराचा परिसर आहे समोरचा. इथे मठ आहे. आपण पहिल्यांदा दर्शन घेऊया. मस्त आहे. इथं पकडायचं आहे आणि असं वाजवायचं. छान. चला या. ओम नमः शिवाय. कोणाचं वाजायला लागलं? शिवाय. ओम नमः शिवाय. शंभू. मित्रांनो नमस्कार. लेट्स गो टू नेचर. निसर्गाकडे चला या उपक्रमांतर्गत आपण वर्षभर आपण निसर्गाकडे चला हा संदेश लोकांना देतोय. सायकल राईड काढतोय आणि आरोग्य जपण्याचा प्रयत्न करतोय. या अंतर्गतच आपण आज विटा ते भीमाशंकर भिवघाट तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आलो आहोत आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये, निसर्गरम्य परिसरामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी आपले मित्र श्री प्रवीण कुमार शिंदे सर यांचाही वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय हा सगळा मंदिराचा परिसर आहे आणि या ठिकाणी आपल्याला खूप छान वाटते. आपण एक वृक्षारोपण पण या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांना आरोग्याविषयी, सायकलिंगविषयी, फिटनेसविषयी जागृती निर्माण करणं हा या पाठीमागचा आपला उद्देश आहे. श्री भीमाशंकर देवस्थान भिवघाट या ठिकाणी आपण विटा ते भीमाशंकर याची सायकल राईड काढलेली आहे. लेट्स टू गो नेचर. निसर्गाकडे चला हा उपक्रम आपला वर्षभर चालू आहे आणि या उपक्रमांतर्गतच आपण आज स्पेशल एक इव्हेंट ठेवलेला होता. आपले NIS कोच श्री प्रवीण कुमार शिंदे सर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण विटा ते भीमाशंकर असा 51 किलोमीटरची सायकल राईड ठेवलेली आहे. आपण पहिल्यांदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आपल्या क्लबमार्फत आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया. वाढदिवसानिमित्त सर्व क्लबतर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आभारी आहे. या ठिकाणी आल्यानंतर एक आत्मिक समाधान वाटतं. हे सर्व रायडर आज 26 किलोमीटर विट्यापासून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि येताना आपल्याला 2 घाट लागले. एक रेवणसिद्धाचा मुख्य घाट आणि त्याच्या पुढचा एक घाट. हे 2 घाट चढून आपण या ठिकाणी आलो आहोत आणि हा घाट चढल्याचं कुठलंही आपल्याला या ठिकाणी या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला त्रास वाटत नाही. समाधान वाटते. खूप छान वाटते. इथलं सकाळचं निसर्गाचं वातावरण आणि इथलं शांततेचं वातावरण आपल्याला खूप आल्हाददायक वाटते आणि या ठिकाणी खरंच आपण या शिंदे सरांच्या वाढदिवसानिमित्त ही जी राईड काढली ही फलदायी ठरली आणि आपल्या आरोग्याला, आपल्या निसर्गाला प्रेरणा देणारी ठरली. असं वाटतंय. मस्तच. मित्रांनो, आपण आता भीमाशंकरचा घाट चढून वर भिवघाट चौकातून पुढे आलो आहे आणि आपल्याला आता इथं जरा थोडासा नाश्ता करायचा आहे आणि हे समोर दिसते रामराज्य मिसळ पाव हाऊस. इथे आपण नाश्ता करूया. शिंदे सरांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी स्पेशल काय आहे, मिसळ पाव, दही,
हां मस्तपैकी मिसळ खायचं काम चालू आहे. रामराज्य मिसळ भोगाट या ठिकाणी खूप छान सेवा आहे आणि टेस्ट चांगले आहे. अवश्य या. आपण जाहिरात करत नाही, जे आहे ते सांगतोय. ही अशी चांगली भाजी दिली जाते, टेस्ट आहे खायला. दही आहे, कांदा आहे, लिंबू पाव चांगला आहे. आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला जात आहोत. चला तर. खानापुरात पोचलोय. खानापूर चौकामध्ये ऊन वाढायला लागलेलं आहे. 9 वाजलेत. मात्र एप्रिलचा महिना आहे, शेवटचा उन्हाळ्याचा बहर आहे. जरा थोडा वेळ सायकलिस्ट आपले या सावलीखाली थांबलेत. मित्रांनो, आम्ही खानापूर सोडून बरंच पुढं आलो आहे आणि आता वेताळगुरू या ठिकाणी पुन्हा येतोय. खरं तर ऊन वाढलं आहे. एप्रिलचा महिना आहे, शेवटचा. आणि पुढे आपल्याला एक घाट उतरायचा आहे, रेवणसिद्ध घाट चढायचा आहे आणि पुन्हा आपल्याला रेवणसिद्ध घाट उतरायचा आहे आणि पुन्हा विटा येणार आहे. जवळजवळ अजून एक 10-15 किलोमीटर प्रवास आहे. ठीक आहे, चला तर. खूप ऊन झालं आहे आणि या उन्हामधून आम्ही हे सायकल राईड पूर्ण करत आहोत. आता आम्ही खानापूर रेवणसिद्ध करून आता आम्ही घाटामध्ये आलो आहे. आता घाट लागतो आहे. आमची राईड संपत आहे. एक 4-5 किलोमीटर विटा येईल आणि आमची राईड या ठिकाणी समाप्त होत आहे. तर सर्वांनी एक विनंती आहे की आपण सायकल चालवा, आरोग्य सांभाळा आणि विशेषतः आपल्या हा जो क्लब आहे सायक्लो स्पोर्ट्स इंडुरन्स, ह्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळे इव्हेंट करत असतो. त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि भटकंती लाईव्ह हा जो चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या राईडला. तोपर्यंत धन्यवाद.